महाराज, गुरु हे तत्व आहे असं आपण नेहमी म्हणतात. होय. मग जन्मदात्या आईबद्दल आपण काय म्हणाल? आई म्हणजे जननी. परमेश्वरी इच्छेनुसार आपण कोणत्या माऊलीच्या पोटी जन्म घ्यायचा हे ठरतं. पुढे ही जननी आयुष्यभर आपला सांभाळ करते. पण फार तर एकच जन्म. दुसरा जन्म असलाच तर तीच आपली आई असेल असं सांगता येणार नाही. पण गुरुचं मात्र तसं नसतं. एकदा खरा श्रद्धेने गुरु केला की तो जन्मोजन्मी तुमचा सांभाळ करतो. कारण गुरु म्हणजे कोणी देह धारण करणारी व्यक्ती नव्हे. गुरु हा पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन तुमच्यासाठी जगत असतो, अगदी जन्मोजन्मी. म्हणून गुरु हे एक तत्व आहे. थोडंसं कळलं महाराज, पण खूपसं डोक्यावरून पाणी वाहून जावं तसं वाटलं. पाण्याचा विषय काढलास म्हणून तुला एका माशाचं उदाहरण देतो. महाराज, एका नदीमध्ये असंख्य मासे होते. कोणी सख्य होते, कोणी वैरी होते, कोणी शत्रू होते, कोणी अजातशत्रू होते. अजातशत्रू म्हणजे ज्याला एकही वैरी नाही असा. तर हा मासा मोह माया काम क्रोध मद मत्सर या षड्रिपूंपासून दूर होता, म्हणून तो कोळ्याच्या जाळ्यात कधीच अडकला नाही. इतर माशांना ह्याचं आश्चर्य वाटायचं, म्हणून त्यांनी ह्याला कारण विचारलं. तेव्हा अजातशत्रू मासा म्हणाला की मी पाण्यात नेहमी कोळ्याच्या पायाशी असतो, म्हणून मी त्याच्या जाळ्यात अडकत नाही. म्हणून माणसाने गुरुच्या पायाशी असलं पाहिजे, म्हणजे तो षड्रूपांच्या जाळ्यात अडकणार नाही. कारण ते गुरुतत्व आहे आणि गुरुतत्व महान आहे. आपली उन्नती करायची असेल तर माणसाने ते सदैव आचरणात आणलं पाहिजे. त्यातच त्याच्या आयुष्याचं भलं आहे. म्हणून भक्तांनो, गुरुला कधी सोडू नका. गुरुच्या चरणाशी बसून राहा आणि तुमचा उद्धार करून घ्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात. अहो, असं म्हणाले का महाराज? हो. आपण नदीतल्या माशासारखं फक्त महाराजांच्या पायाशी राहायचं, बस. हो. अहो, काय झालं? नाही, काही नाही. भागे मी विचार करत होतो की बंकटाल अगरवाल शेठचा शेजार आपल्याला लाभला म्हणून आपण महाराजांच्या सहवासात आलो. पण बंकटलाल शेठ सारखी महाराजांची सेवा नाही करू शकलो आपण. त्यांची बडदास्त नाही ठेवू शकलो, कारण आपली परिस्थिती साधारण आहे. आणि कधी कधी याच गोष्टीची खंत वाटते मला. अगं, आजवर आपण महाराजांना काहीही दिलेलं नाही. अहो, महाराजांना देणारे आपण कोण? ते कबूल ग. पण देवाच्या दारी जाताना प्रत्येक भक्तगण आपापल्या परिस्थितीनुसार फुल न फुलाची पाकळी म्हणून काही ना काही घेऊन जातोच की नाही. आपण तेही कधी केलेलं नाही. भागे, भागे, देव जसा भक्ताची परीक्षा पाहत असतो तसं महाराजही आपली परीक्षा पाहत नसतील असं कशावरून? आपण या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आपण महाराजांचे भक्त म्हणून स्वतःला म्हणून घेतो, पण महाराज जर आपल्याला आपले भक्त मानतच नसतील तर? असं कसं तुम्ही म्हणता? नाहीतर काय. अगं, आपण आजपर्यंत काहीही केलेलं नाही, मग त्यांनी आपल्याला आपला भक्त का मानावं? अहो, मी काय म्हणते, तुम्हाला काहीतरी महाराजांना द्यावंसं वाटतंय की नाही? हो. मग तुम्ही काहीतरी घेऊन जा ना त्यांच्यासाठी. पैसे? पैसे? हो, मी ना पै पै करून उतरंडीला साठवून ठेवलेत. तुम्ही घेऊन जाते पैसे. अहो भागीरथीबाई, तुम्ही भेटायला आला आहात ना? मग अशा गप्प गप्प का? आम्ही लहान माणसं वहिनी. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांसमोर बोलायचं म्हणजे भान ठेवावं लागतं. शब्दांची जुळवाजुळव करावी लागते. अहो भागीरथीबाई, उपलब्ध साधन संपत्तीनुसार, जाती धर्मानुसार कुणी व्यक्ती लहान किंवा मोठी ठरत नसते. माणूस मोठा ठरतो तो त्याच्या कर्मानुसार.
त्याच्या आचरणानुसार. आता हेच बघा, एखाद्या व्यक्तीला जर वेद मुखोद्गत असतील आणि ती व्यक्ती प्रवचन देत असेल तर सगळी भक्त मंडळी तल्लीन होऊन ऐकत असतात. त्या प्रवचनकाराला संताचा दर्जा देतात, त्याला मोठं मानतात. पण मला सांगा, जर त्या प्रवचनकाराच्या वागण्यात, आचरणात जर त्याचे विचारच दिसून येत नसतील तर त्या व्यक्तीला आपण मोठं का मानावं? असा विचार केला ना तर सगळे आपण सारखेच आहोत. कोणी लहान नाही आणि कोणी मोठं नाही. मोठे आहेत ते फक्त आपले गजानन महाराज. त्यांनी त्यांच्या आचरणातून त्यांचं मोठेपण सिद्ध केलंय. मला सांगा, काय आहे महाराजांजवळ? वहिनी, म्हणजे म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सगळं काही आहे. असं निरपेक्ष जीवन जी व्यक्ती जगू शकते ना, तीच खरी मोठी असते बघा. खरं आहे तुमचं वहिनी. कोण? भागीरथी बाई. नमस्कार भाऊजी. नमस्कार. कशी काय वाट चुकलात? नाही, तसं ठरवूनच आले होते. बरं बरं. तुम्ही महाराजांकडे होतात ना? आमचे धनी होते का तिकडे? नाही, मी आता दुकानावरनच येतोय. पण चंदू मुकीन भाऊ बाजारामध्ये कुठे आंबे मिळतायत का अशी चौकशी करत होते असं मला कळलं. हो, मीच पाठवलं होतं त्यांना. अहो, आता आंबे कुठून मिळणार? अशी कशी होणार तुमची? आमच्यासाठी नाही हो, महाराजांसाठी. महाराजांसाठी? हो, महाराजांसाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती. मनीची इच्छा पूर्ण तर करायचीच होती, म्हणून ह्यांना पाठवलं होतं बाजारात. पण ह्या मोसमात तुम्हाला आंबे कुठून मिळणार? बर, महाराजांना आंबे खाऊ घालण्याची तुमच्या मनात इच्छा आहे ना, मग तुम्ही महाराजांनाच साकडं घाला ना. तुमच्या मनातली इच्छा महाराज नक्की पूर्ण करते. गण गण गणात होते, गण गण गणात होते. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. महाराज, मी आपल्या सेवेत कुठे कमी पडतोय का? अरे असं कोण म्हणालं? महाराज, माझ्या मनासारखं इथं काहीच होत नाही, म्हणून विचारलं. मी काय सांगू? मी काय सांगणार? तू मुळी माझी सेवाच करीत नाहीस. महाराज, अरे वेड्या, तू माझी सेवा करतोस असं तुला वाटतं, पण तुझी ती सेवा मी पांडुरंगाला अर्पण करतो. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते नाही माझ्या मनाप्रमाणे घडतं, नाही तुमच्या मनाप्रमाणे. ते सगळं घडतं ते पांडुरंगाच्या इच्छेप्रमाणे घडतं. म्हणून मनात भ्रामक अपेक्षा ठेवून गुरुची सेवा करू नका. चूक झाली महाराज. अपेक्षा ठेवून काही केलं की अपेक्षा भंग होतो. निरपेक्ष भावनेने काही केलं की जे फळ मिळतं ते अधिक मधुर असतं. महाराज, कारण असं फळ मिळेल अशी अपेक्षाच आपण ठेवलेली नसते. चूक झाली महाराज, रागावू नका. चूक तर झालीच, पण ही चूक अक्षम्य नाही. कोणतंही कार्य करताना त्याचा काय मोबदला मिळेल अशी अपेक्षा ठेवणं हा मनुष्याचा स्वभावच असतो. स्वभावाला औषध नसतं असं नाही, ते तुमच्या गुरुपाशी असतं. मोक्षाकडे घेऊन जाणारं औषध गुरुपाशी असताना तुम्ही त्याच्याकडे अहिक गोष्टी मागता. मग सांगा, तुमचा अपेक्षाभंग नाही का होणार? महाराज, महाराज, खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आपल्याला काहीतरी द्यावं. हा? अरे सगळे लोक माझ्याकडे मागायला येत आहेत आणि तू मला द्यायला आलायस? क्षमा असावी महाराज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. पण हे आंबे आणलेत आपल्यासाठी, त्याचा नैवेद्य समजून आपण ग्रहण करावं. आंबे नकोत आम्हाला. हे आंबे महाराज, आम्हाला कानवले हवे. कानवले? देणार असलास तर दे, नाहीतर राहू दे. आमचा आग्रह नाही. असं का म्हणताय महाराज?
मी आता घरी जातो आणि आपल्यासाठी गरम गरम कानोले घेऊन येतो. थांब. महाराज, आम्हाला तुझे गरम गरम कांदोले नकोत. आम्हाला तुझ्या घरी उतरंडीला ठेवलेले कानोले हवेत. माझ्या घरातल्या उतरंडीत ठेवलेले कानवले? हो हो, उतरंडीला ठेवलेले कानोले. बर, बघतो. बघतो नाही, घेऊन ये. आणतो महाराज. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय हो, असे हसताय काय स्वतःशीच? कोणता विनोद आठवला मला तरी सांगा. नाही, विनोद नाही आठवला. मग कशासाठी हसताय? अगं, शेगावातल्या प्रत्येक माणसाच्या मनात महाराजांनी घर केलंय याचा मला आनंद आहे. आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा महाराज पूर्ण करू शकतायत याचं मला कौतुकही आहे. हो ना. काय हो, तुम्हाला वाटतं की भगीरथीनबाईंच्या इच्छेनुसार चंदूमुखीन भाऊंना बाजारात आंबे मिळतील? मिळतीलही. कमाल आहे नी. पण चंदूमुखींना जरी आंबे मिळाले तरी महाराज ते ग्रहण करतील असं नाही. म्हणजे काय आहे, महाराज आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात आणि जो भक्त त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो ते कायमचे त्याचेही होऊन जातात. हो ना. हा अनुभव तर आपण कित्येकदा घेतलाय. नवे नवे आपण रोज घेतोच आहोत. मला तर असं वाटतं ना की महाराजांनी सतत आपली परीक्षा घ्यावी आणि त्यांच्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण व्हावं. त्यामुळेच आपल्याला कळतं की आपल्या गुरुचं आपल्यावर किती प्रेम येते. कारण परीक्षा घेणारे ते आणि उत्तीर्ण करणारेही तेच. मी दिलेले आंबे महाराजांनी स्वीकारले नसले तरी आज प्रथमच महाराजांनी माझ्याकडे काहीतरी मागितले. मी धन्य झालो. पण महाराजांनी कान्हवलेच का मागावेत? माझ्या घरातल्या उतरंडीवर कान्हवले ठेवले आहेत असं महाराजांनी कशाच्या आधारावर सांगितलं असेल? मी पण अशी आहे ना, या आषाढात त्यांना आंबे कुठून मिळणार याचा विचारच केला नाही. खालात? मिळाले बाजारात आंबे? दिला महाराजांना आंबा? खाल्ला त्यांनी आंबा? अगं, एका पाठोपाठ किती प्रश्न विचारशील? जरा दम घे की. बाजारात कुठे आंबे मिळतायत का ते शोधण्यासाठी फिरत होतो तर लोकांनी मलाच वेड्यात काढलं. म्हणाले, हे चंदूमुखीन, अरे भल्या माणसा, या आषाढात जर तुला कुठे आंबा मिळाला तर चमत्कारच झाला म्हणून समज. मग काय, चमत्कारच झाला. अगं, वाटेत एकानं सांगितलं की सदाभाऊंच्या शेतात आंब्याचं एकच झाड आहे पण त्या झाडाला बारमाही आंबे लागतात. आणि पाहतो तर काय, सदाभाऊंच्या आंब्याच्या झाडाला खरंच आंबे लागले होते. मग त्यांच्याकडून आंबे घेतले आणि गेलो तसाच महाराजांकडे. मग महाराजांनी आंबा खाल्ला? गोड होता का हो आंबा? ठाऊक नाही. ठाऊक नाही म्हणजे महाराजांनी आंबा खाल्लाच नाही. का हो? त्यांची कान्हवले खाण्याची इच्छा झाली होती. म्हणाले, तुझ्या घरून कान्हवले आणून दे, आम्हाला आंबा नको. हो, इतकंच ना. मी आत्ता कान्होले करून देते. घरात सगळं सामान आहे. बाजारात जायची सुद्धा तयारी करायला नको आपल्याला. अगं, महाराजांना ताजे कान्हवले नको आहेत. ताजे कान्होले नको आहेत? हो, म्हणाले तुझ्या घराच्या उतरंडीत 2 कान्हवले आहेत, तेच आणून दे मला. मग काय, तसाच परत घरी आलो. आहेत ना घरात कान्हवले? अहो, आत्ता कुठून घरात कान्होले असणार? बघ, नीट आठव. महाराजांनी सांगितलं म्हणजे नक्कीच आपल्या घरात कान्हवले असणार. अक्षय तृतीयेला कान्होले केले होते तेव्हाचे घरात असते तर घरात बुरसटून वास नसता का सुटला सगळीकडे? मी आत्ता ताजे ताजे करून देते. तुम्ही महाराजांकडे घेऊन जा. अगं, ताजे नकोच आहेत म्हणाले महाराज. तू विसर भोळीस ठाऊक आहे मला. बघ, नीट आठव. कान्होले केले होतेस तेव्हा उतरंडीत साठवून ठेवले होतेस का? काय कुजबूज चालू आहे? काही नाही महाराज. बोल. महाराज, चंदूमुखीन एवढे छान आंबे घेऊन आला, ते नाकारून तुम्ही चंदूमुखींच्या घरून कान्हवले का मागवले? आमची इच्छा, आम्हाला कान्हवले आवडतात म्हणून. महाराज, तुम्ही ताजे कान्हवले नको म्हणालात आणि शिळे कान्हवले कोणीही घरात ठेवत नाही. कुत्र्या मांजरांना खायला घालतात ते. आणि समजा चंदूमुखींच्या घरी ते शिळे कान्हवले असतीलच
तर ते त्यांच्या गृहीला सापडायला नकोत का? ती तर विसर भोळीच. म्हणून तर आठवण करून दिली, कान्होले उतरंडीला आहेत म्हणून. अहो नाही आठवतो. बघ, नीट आठव, जरा डोक्याला ताण दे. अगं महाराज म्हणालेत म्हणजे नक्कीच कान्होले असणार. काय म्हणाले होते महाराज? म्हणजे मी कुठे ठेवले होते असं म्हणाले होते? घराच्या उतरंडी. घराच्या उतरंडीला ना? हो असं महाराज म्हणाले होते ना? हो हो, मग आपण कशाला आपल्या डोक्याला ताप देतोय? चला आपण तिकडे जाऊन पाहूया. हो चला पटकन चला. चला. अहो मी काय म्हणते, अहो इतके दिवसाचे ते कान्होले आपण बघतोय आता खरं, पण ते बुरसटले नसतील का हो? हा, आणि असलं बुरसटलेलं अन्न आपण महाराजांना खायला द्यायचं का? अगं हो हो, पण कान्होले आहेत की नाही ते बघ तरी आधी. हा ते बघते हो. हा हो आता सगळ्यात बघते मी, त्याच्यात पण नाहीयेत बघा. बघ बघ, नीट शोध असतील. काय कळत नाही मला आता काही. नाही ना हो. अगो बाई, अहो आहे त्याच्यात कान्होले, हे बघा. आणि हे चक्क बुरसटलेले सुद्धा नाहीयेत. हो, ही तर महाराजांचीच कृपा आहे. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज आमचं ऐका, चंदूला काही त्याच्या घरातल्या उतरंडीत ठेवलेले कान्होले सापडणार नाहीत आणि तो काही परत येणार नाही. माझं ऐका. छान, म्हणजे आता तुझं आम्ही ऐकायचं? तसं नाही महाराज, मला म्हणायचं होतं की राहू दे राहू दे, जे काय ते तुझ्या जवळच ठेव. हे बघ, चंदू येणार, कान्होले घेऊन येणार, ते शिळ कान्होले आम्ही खाणार. आमच्या पोटात दुखलं तरी हरकत नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. महाराज, आला आला, चंदू ये ये. महाराज, महाराज आपण धन्य आहात, धन्य आहात महाराज आपण. अहो आपण सांगितल्याप्रमाणे घरातल्या उतरंडीमध्ये 2 कान्होले सापडले. सापडले ना? होय महाराज, सापडले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मागच्या अक्षय तृतीयेला बनवलेले हे कान्होले अजूनही ताजे असल्यासारखेच आहेत. ताजे? अरे म्हणजे ताजेच आहेत ते. आण आण इकडे आण. महाराज, वा, कान्होले अगदी चवदार आहेत. महाराज, सुंदर. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात. चंदूच्या घरी उतरंडीमध्ये कान्होले आहेत, तर तुम्ही इथे बसून सांगितलं. महाराज, चंदू, आता तरी तुझ्या मनाचं समाधान झालं की नाही? तू आम्हाला गुरु मानून शिष्यत्व पत्करलंस, त्याच वेळी तू आमचा शिष्य झाला. आम्हाला सगळे शिष्य सारखे. मग तो बंकटलाल असो, भास्कर पाटील असो, पितांबर असो, नाहीतर चंदू मुकीन असो. कोण आमची सेवा अधिक करतो, कोण आमची सेवा कमी करतो, ह्याचा हिशोब आम्ही ठेवत नाही. आम्ही भक्तांच्या मनातला भाव जाणतो. छान आहे का कान्होले? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.